रामरामजी मालक. काय झालं आबा? अजून किती दिवस वाट बघू मी? देतो जी, लवकरच देऊन टाकतो तुमचे पैसे. एक तर माझे पैसे दे, नाही तर तुझे शेत माझ्या नावावर करून दे. मालक, हे शेत तुमच्या नावावर करून मी माझ्या लेकरा बाळाला उघड्यावर आणू कायची? एवढ्या महिने तिने हे पीक उगवलंय, पण यावर्षी मालाला भावच नाही आला बघा. मी आता काय करू? मी का माझ्या लेकरा बाळाला उघड्यावर टाकू का मग? हे बघ, मी का दुसऱ्या सावकारासारखं नाही म्हटलं. जे कायद्यानं होतंय तेच जे म्हणतो तुला. मला बी माझ्या लेकरा बाळाच्या पाहावं लागते. आणि यावर्षी मी माझ्या पोरीचे लग्न काढलंय. तुला तर माहीतच आहे लग्न म्हणजे किती खर्च लागते. मला माहीत आहे जी. मला थोडे दिवस थांबाजी, मी देऊन टाकतो जी. ते मला काय सांगू नको. माझे पैसे मला दे. वयजी, मी देतो जी. मी कुठे नाही म्हणालो जी, पर ऐकून तर घ्या मालक. पैसे दे, फक्त पैसे पाहिजे. दुसरं काही बोलू नको मला. मालक, मला काय काही ऐकायचे नाही मला. मालक नाही ऐकत. वैशू, काय आई? चल माय जेवायला. बरं आई. आई, हा, एक विचारू? काय ग बाई? हे भाकर कशापासून बनते? कशापासून? पिठापासून बनते या. आणि पीठ कशापासून बनते? काही बी विचारते. येऊ की? आई सांग ना, आमच्या मॅडमनी विचारले. अगं बाई, ज्वारीपासून पीठ बनते या. जेव आणि झोप. आणि ज्वारी कसं बनते? किती विचारतीस ग? अगं लई टेन्शन हाय ग डोसक्याला. जेव ग. आई सांग ना ग. अगं बाई, शेतकऱ्याला शेतामध्ये लई राबावं लागते, लई घाम गाळावं लागते. तवा कुठं ज्वार दिसते आपल्याला, पोटाला अशी भाकर भेटते. जेव. आई अजून एक विचारू? आता अजून काय राहिलंय माहिती तू? आणि शेतकरी म्हणजे कोण?